महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याकरिता आपण इथे जमलेलो आहोत। मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची। तू देव नव्हतास, देव दूतही नव्हतास, तू देव नव्हतास, देव दूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास। अशा या महामानवाला मी विनम्र करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। मानवी हक्काचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतःच्या अलौकिक विद्येचा वापर समाज हितासाठी करणारा, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना विश्व महामानव असे संबोधले जाते, अशा महामानवाला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी वंदन करते। सर्वप्रथम मी तुम्हाला त्यांचा एक प्रसंग सांगू इच्छिते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती। शेवटी 10वीची परीक्षा होती तालुक्याच्या ठिकाणी। रामजी बाबांनी विचार केला की संपूर्ण कुटुंबाला घेऊन तिथं कसं जायचं। मग त्यांनी विचार केला की संपूर्ण कुटुंबानं तिथं जाण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुलाला सोबत घेतलं आणि तालुक्याच्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहू लागले। रामजी बाबा स्वतः त्यांना स्वयंपाक करून घालत असायचे। सकाळी 11 वाजता भीमराव पेपरला जायचे, दुपारी 3 वाजता परत यायचे। एके दिवशी पेपरला गेलेले भीमराव परत आले, येऊन ताटावर बसले, जेवायला लागले आणि जेवण झाल्यावर आपल्या वडिलांना विचारलं की बाबा तुमचं जेवण। तसेच रामजी बाबा म्हणाले की नाही तुम्ही जेवण काय, तुमचं झाल्यावर मी जेवते। भीमराव म्हणाले ठीक आहे। परत दुसऱ्या दिवशी पेपरला जाऊन त्यांनी घरी आले, येऊन ताटावर बसले, जेवायला लागले आणि जेवण झाल्यावर परत वडिलांना विचारलं की बाबा तुमचं जेवण। परत रामजी बाबा म्हणाले की तुम्ही जेवण काय, तुमचं झाल्यावर मी जेवतो। आंबेडकर म्हणाले ठीक आहे आणि अभ्यासाला गेले। परत तिसऱ्या दिवशी पेपर देऊन भीमराव परत आले, जेवण झाल्यावर वडिलांना विचारलं की बाबा तुमचं जेवण। पण रामजी बाबा म्हणाले की तुम्ही जेवण का, तुमचं झाल्यावर मी जेवते। पण त्याच वेळी भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यावर टोपलीत एकही भाकर शिल्लक राहत नाही आणि मग माझे वडील म्हणत आहे की तुमचं झाल्यावर मी जेवतो। जेव्हा माझं जेवण झाल्यावर टोपलीत एकही भाकर शिल्लक राहत नाही तर माझे वडील माझ्यानंतर जेवतात तरी काय। आणि त्याच वेळी भीमरावांनी आपल्या वडिलांना विचारलं की बाबा मी तुम्हाला 3 दिवसापासून विचारतोय की तुमचं जेवण पण तुम्ही म्हणत आहात की तुझं झाल्यावर मी जेवणार, पण माझं झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता तरी काय। तुम्हाला भूक नाही का लागत, तुम्हाला त्रास नाही का होत, सांगा की बाबा तुम्हाला भूक नाही का लागत। तसेच रामजी बाबा म्हणाले भीमराव या भाकरीनं माझी भूक नाही भागणार, तुम्ही एवढे मोठे व्हावं संपूर्ण जगाने तुमचा जय जयकार करावा, असं ज्यावेळी घडेल त्यावेळी माझी भूक भागणार। एका वडिलांची प्रचंड अशी तळमळ होती की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, खूप घडावं। आणि त्याच प्रकारे आपल्या आई वडिलांची सुद्धा अशीच तळमळ असते की आमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं घडावं। आणि मग मुलांची जबाबदारी काय, आपले आई वडील एवढे कष्ट खात असतात, कष्ट करत असतात ते फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी। मग मुलांची जबाबदारी काय असणार, मुलांची जबाबदारी फक्त एवढीच असते की त्यांनी आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे, त्यांना वाटेल तसं आपण घडलं पाहिजे। जेव्हा एखाद्या माणसाला आपल्या जीवनातील सामर्थ्य, आपली क्षमता जेव्हा कळते ना तेव्हा ते आयुष्यात वाटेल ते करू शकते। शिवाजी महाराजांना वयाच्या 16व्या वर्षीच त्यांना आपल्या क्षमतेची, आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली आणि त्यांनी सुरुवात केली। सामर्थ्याची जाणीव काय करू शकते यासाठी त्यांनी सुरुवात केली। मी तुम्हा सर्वांना सांगते की कोणतेही कार्य करताना कारण सांगत फक्त बसू नका। कोणी म्हणतात की आम्हाला शिक्षण घ्यायचंय पण आमची परिस्थिती नाही। परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही। खरं तर माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो। बाबासाहेबांचे वडील काय अब्जाधीश होते की करोडपती होते, पुस्तकं विकत घेऊन देता येत नव्हती त्यांना। बाबासाहेबांना वाचण्याची आवड तर होती पण काय करू शकत, त्यांनी पुस्तकं घेऊ शकत नव्हते। रामजी बाबा स्वतः उपाशी राहायचे पण आपल्या मुलांना ते पुस्तकं आणून द्यायचे। तिथे परिस्थिती आडवी आली का, नाही, तिथे परिस्थिती नाही आडवी आली। त्याच प्रकारे आमचे आई वडील सुद्धा असेच कष्ट करत असतात, असेच खस्ता खात असतात। मग बाबासाहेबांनी विचार केला की आमची परिस्थिती नाही, माझे वडील इतक्या अशा स्थितीतून मला पुस्तकं घेऊन देत नव्हते, तर त्यांनी विचार केला की हे नवीन पुस्तक आज माझ्या हातामध्ये पडलंय पण आयुष्यात पुन्हा पडणार की नाही, मला मिळणार की नाही ते माहिती नाही। तेव्हा त्यांनी असा विचार केला की या पुस्तकाला आताच असं वाचायचं की आयुष्यात पुन्हा वाचायची गरजच पडता कामा नये। आणि बाबासाहेबांचा सर्वात मोठा गुण माहिती आहे, त्यांनी आयुष्यात एकदा वाचलेलं पुस्तक ते विसरत नव्हते, कधीच नाही, चुकून विसरायचे नाही, कारण त्यांना त्याची स्थिती माहित होती। 10 वर्षापूर्वी त्यांनी वाचलेलं पुस्तक आपण काढलं आणि त्यांना विचारलं की 355 पानावरचं दुसऱ्या पॅरेग्राफमधलं
वाक्य काय आहे, 10 वर्षानंतरही ते अगदी तसंच सांगायचं, अगदी तसंच. एवढी प्रचंड बुद्धिमत्ता होती, ती काही वरून आली नाही, जशी आपल्याकडे आहे तशी त्यांच्याकडे होती. आणि ते म्हणायचे की मी स्वतः कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. याला परिस्थितीवर मात करणं म्हणतात, यालाच म्हणतात परिस्थितीवर मात करणं. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठेवायलाच पाहिजे. आपलं आयुष्य कसं आहे, आपण कसं जगलं पाहिजे हे ठरवायलाच पाहिजे. बस मी असा जन्माला आलोय पण असं मरणार नाही हे सुद्धा निश्चितपणे ठरवायला हवे. सगळ्यांनी स्वप्न बघावीत, पण कशी बघावीत? उघड्या डोळ्याने बघावीत. कारण मिटल्या डोळ्याने बघितलेली स्वप्न सकाळी गायब होतात, पण उघड्या डोळ्याने बघितलेली स्वप्न झोपही गायब करतात. आणि शेवटी जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेन की बाबासाहेब, आपके कलम के बल हम राज करते हैं. बाबासाहेब, आपके कलम के बल हम राज करते हैं, आपके संविधान की हम नाच करते हैं. बदलेगा वक्त और जमाना भी, बदलेगा वक्त और जमाना भी, ये जय भीम के उद्घोष से हम आवाज करते हैं. आणि पुन्हा एकदा या महामानवाला मी अभिवादन करते आणि इथेच थांबते.